तर विद्युत धारेचे परिणाम याच्या आधी मागच्या वर्षी आपण इयत्ता 9वीला एक लेसन शिकलो ज्याचं नाव होतं धारा विद्युत। आणि त्या धारा विद्युत धड्यामध्ये आपण हा जो धडा होता आपला, या धारा विद्युत धड्यामध्ये आपण काही मूलभूत गोष्टी बघितल्या। कोणत्या लेसनच्या बाबतीमध्ये? या विद्युत धारेच्या बाबतीमध्ये। विद्युत धारा ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता सध्या मी तुम्हाला टीच करतोय, शिकवतोय। शिकवत असताना विद्युत धारेचं किती मोठं काम आहे बघा आपल्याकडे या ठिकाणी। विद्युत धारेशिवाय आपली वॉच चालत नाही, घड्याळ चालत नाही, फॅन चालत नाही, लाईट चालत नाही, पॅनल चालत नाही, किंवा आपला मोबाईल सुद्धा चार्ज होऊ शकत नाही, बरोबर आहे। तर ही विद्युत धारा ही आपल्या सगळ्यांच्या लाईफशी खूप निगडीत गोष्ट आहे। जेणेकरून आज आपण काय केले, आज आपण घरोघरी आता लोक इलेक्ट्रिक वाहनाकडे वळायला लागले, बरोबर आहे। हे सगळं जो काही रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे, किंवा आपण जे काही सगळे काम सोपे केलेले शेतात असेल किंवा कंपन्यांमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी काय करावं लागते, विद्युत धारा वापरावी लागत आहे। तर ही विद्युत धारा एकदा आपण, मला काय वाटतं, समजून घ्यायला काय हरकत आहे। एकदा विद्युत धारा म्हणजे काय असतं, या विद्युत धारेचे परिणाम काय काय असतात। मला नाही माहिती तुम्हाला येताना विनापूर तुम्ही जे कन्सेप्ट जे शिकलेले आहात त्याचा काही उपयोग झाला असेल किंवा तुम्हाला ते कळायला असतील, तुम्हाला त्या कन्सेप्ट तुम्हाला मला समजून सांगाव्याशा वाटतात। आधी आजचा आपला तोच पॉइंट आहे, विद्युत धारेच्या परिणामाकडे जायच्या अगोदर, विद्युत धारेच्या परिणामाकडे जायच्या अगोदर आपण काय करणार आहे, विद्युत धारेशी निगडीत कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपल्या डोक्यात जर बसल्या तर आपल्याला विद्युत धारा ही चांगल्यापैकी कळाली म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे। चला, तर विद्युत धारेमध्ये काय काय असतं? विद्युत धारा या शब्दाची जर आपण फोड कधी केलं, फोड जर केली आपण, तर याच्यामध्ये दोन शब्द येतात। दोन शब्द कोणकोणते आहेत सर? पहिला शब्द आहे विद्युत आणि दुसरा शब्द आहे धारा। आता सध्या आपला पाऊस चालू आहे, तर पाऊस आल्यानंतर आपण म्हणतो पावसाच्या धारा आहे, बरोबर आहे। पण हे जो धारा आहे, धारा आहे, प्रवाह आहे, धारा म्हणजे प्रवाह। आणि विद्युतला इंग्लिश मध्ये शब्द आहे इलेक्ट्रॉन। आता रसायन शास्त्रामध्ये आपण शिकलोय की प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकाच्या बाजूला काही कक्षा असतात। प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या बाजूला काही कक्षा असतात आणि या कक्षात कोण मध्ये फिरत असतं, कोण फिरत असतं, हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे धातूमध्ये असतात, तसेच अधातूमध्ये आहेत। सगळ्या मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन आहे। आपल्या आजूबाजूला आपल्याला जे जे बनलेलं दिसतं का, जे जेही बनलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन आहे। आणि हे इलेक्ट्रॉन काय करतात, प्रभाराचं वहन करतात, प्रभाराचं वहन करतात। प्रभार म्हणजे काय, जसं तुमच्या माहितीसाठी आपण उंचावरती टाकी ठेवतो, टाकीमध्ये पाणी असतं, बरोबर आहे। आपण त्या टाकीला एक पाईप जोडतो खाली नळापर्यंत, आपण जर नळ खोललं की काय होणार, तर पाणी येतं। ते पाणी कसं आलं, कशाद्वारे आलं, त्या पाईप मध्ये आलं की नाही, बरोबर आहे। तो पाईप काय केलं, पाईप पाणी घेऊन आला खाली, तसं पाईप मधलं पाणी येतं, तसं या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन काय करतात, आपल्याकडे जी वाहक तार आहे, जी तार आहे, वाहक आहे, वाहक म्हणजे कळतं ना, वहन करण्याचं काम करतं। तो वाहक काय करतो, इलेक्ट्रॉनचा प्रवाह त्याच्यातून आतून जातो, पण जाताना जसं नळीतून काय आलं पाणी, तसं त्या वायर मधून, त्या वाहकामधून काय येतं, धारा येते, इलेक्ट्रॉनचा प्रवाह येतो। मग वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा। वाहक त्याच्यातून जाणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह, त्याला काय म्हणायचं, विद्युत धारा। आता इलेक्ट्रॉन उगाच पळत आहेत का, विनाकारण पळत आहे का ते? नाही, त्याचं पळण्याचं कारण एकच आहे, ते काय करतात, प्रभाराचं वहन करतात। हा जो फॅन चालतोय, कुठलाही लाईट चालतोय, कुठलंही विद्युत उपकरण चालतंय, तर ते चालण्यासाठी त्यातनं काय गेलं पाहिजे, प्रभाराचं वहन केलं पाहिजे। जिथं जास्त आहे त्या जास्तीकडून कमीकडं प्रभाराचं वहन झालं पाहिजे। थोडक्यात एका ठिकाणी प्रभार जास्त आहे तर आपण त्याला प्लसचं चिन्ह दाखवतो, आणि एका ठिकाणी कमी असेल तर त्याला काय दाखवतो, मायनसचं चिन्ह दाखवतो। याच्यामध्ये जर आपण समजा काय केलं, हे ए टोके हे बी टोके, या ए टोकाकडून बी टोकाकडे काय झालं, प्रभाराचं वहन होत असतं, होत असतं।
हे कोण करतं? धनकडून ऋणकडे प्रभार कोण घेऊन जातं? हे आपले वाहकामध्ये असलेले इलेक्ट्रॉन. बरं तेच का घेऊन जाते? कारण त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावर कोणता प्रभार आहे? ऋण प्रभार आहे. तर ते कुठे जातात? धनकडे जाते की ऋणकडे जाते? हा लक्षात ठेवा. कुठे जाते ते? गलत. त्यांच्यावर कोणता प्रभार आहे? इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार आहे? ऋण प्रभार आहे. मग ते कोणाकडे जाणार? धनाकडे जाते का ऋणाकडे जाते? धनाकडे. मग ते काय करतात? विरुद्ध दिशेने जात असतात. इलेक्ट्रॉन धनाकडे जाते पण घेऊन कुणीकडे जाते? रिटर्न. ते काय करते? एक प्रकारचं ते सायकलचं काम बघितले तुम्ही? सायकलिंग काम बघितलं नाही का? ते इटा वहन करायचं काम करतात. टीम वर्कचा छोटासा एक चित्रपटातला व्हिडिओ आलेला आहे की एक मुलं असतात, खूप मोठे ग्रुप असतो, एक संघ असतो कबड्डीचा. त्याच्यामध्ये ते कोच काय करतात? यांच्या युनिटीची परीक्षा घेण्यासाठी काय करतात की एका बाजूला खूप मोठा विटाचं हे असतं, विटा ठेवलेला असतात. ते म्हणतात एक काम करा, त्या सगळ्या विटा पलीकडच्या कडे नेऊन ठेवा. बरोबर आहे. नंतर ह्या इटा काय केल्या? तिकडे ठेवल्यानंतर त्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिकडच्या इटा इकडं, इकडच्या इटा तिकडं. सगळे काय करते माहितीये का? सगळे काय करते? एक 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 इटा घेते, एक एक नेऊन ठेवते, एक एक इटा घेते, एक एक नेऊन ठेवते. मग त्याला ती युनिटीचं त्याच्या एकतेचं त्यांना शिकवण द्यायची असते. मग ते त्याला 4-4-5 वेळा तेच काम सांगितलं. इटा उचला, इकडून उठला तिकडे ठेवा, तिकडून उठला तिकडे ठेवा, इकडून उठला तिकडे ठेवा, तिकडून उठला तिकडे ठेवा. तेव्हा काय करत होते? सगळे एक 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 इटा घेऊन चालले होते. पण त्याच्यावरती एकाच्या डोक्यात प्रकाश पडला. एका डोक्यात प्रकाश पडला की सर आपल्याला काहीतरी शिकवणं पाहतात, आपण काहीतरी का एक काम करा. सगळे असे लाईनीमध्ये उभे होते आणि लाईनीमध्ये उभे राहिल्यानंतर काय करतात? इकडच्या पिढीचा काय करतो? एक ईट उचलतो, शेजारच्या हातात देतो, तो घेतो पुढच्या हातात देतो, तो घेतो पुढच्या हातात देतो, तो घेतो पुढच्या हातात घेतो, तो पुढच्या हातात देतो. अशा प्रकारे एका जवळपास 10 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण इटा तिकडे जातात. आणि असं ते सगळे करायला लागले ना, प्रत्येकाची ऊर्जा वाया जाते. थोडक्यात सांगायचं काय? इथं जे इलेक्ट्रॉन आहे ते असं काम करतात. इलेक्ट्रॉन असं चेन सारखे काम करतात. इटा घेतात म्हणजे काय घेतात? प्रभार घेतात. प्रभार घेतात, धनप्रभार घेतात, शेजारचे ऋणवालीकडे देतात. कारण शेजारचा ऋणवाल तिथेच उभा असतो, कारण त्याला धन लागतं. धन आणला जातो तो धन. मग ते ईट घेतो दुसऱ्याकडे देतो, इकडनं घेतो दुसऱ्याकडे देतो. असे हे जे बाह्यतम कक्षेतले जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात हे काय करतात? प्रभाराचं वहन करतात. ते धनाकडून पुढे घेऊन जातात, ऋणाकडे. विद्युत धारा ही धनाकडून ऋणाकडे जाते, परंतु इलेक्ट्रॉन कुठे जाते? धनाकडे जाते. कळालं का? विद्युत धारेची दिशा कशी असते? धनाकडून ऋणाकडे असते, पण इलेक्ट्रॉन कुठे जाते? धनाकडे जाते, कारण त्याच्यावर ऋण प्रभार असतो. आणि तेच महत्वाचं काम करतात इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाचं, इलेक्ट्रॉन प्रभाराचं वहन करायचं काम करतात. म्हणून त्याला शब्द दिलेला आहे विद्युत धारा. बऱ्याच वेळा मला हे शब्दच नाही कळाला विद्युत म्हणजे काय. तर विद्युत म्हणजे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जर मग एखाद्या वाहकातून जर इलेक्ट्रॉनचा प्रवाह जात असेल तर त्याला काय म्हणलेलं आहे? विद्युत धारा म्हणलेलं आहे. मग प्रभाराचं वहन होतं, एकच कालावधीमध्ये होतं, तेव्हा त्याला म्हणायचं विद्युत धारा. ते पण विद्युत धाराची. बरोबर आहे. मग त्यामध्ये विद्युत धारेचे सूत्र तयार होतं की विद्युत धारा I ने दाखवली जाते. आणि I विद्युत धारा म्हणजे काय? तर जेवढा विद्युत प्रभार प्रवाहित झाला, विद्युत प्रभार एका कालावधीमध्ये झाला, या विद्युत प्रभाराला आपण लिहितो Q आणि याला लिहितो आपण Q भागिले T. तर I बरोबर Q छेद T होतं. याच्यावरून 1 अँपिअर विद्युत धारा म्हणजे काय असतं? 1 अँपिअर विद्युत धारा काय असतं? तर एका सेकंदामध्ये वाहकातून 1 कुलोम एवढा विद्युत प्रभार गेला पाहिजे, तेव्हा त्या वाहकातून जाणारी विद्युत धारा किती असती? 1 अँपिअर असते. 1 कुलोम शब्द आहे हा. कुलोम 1 कुलोम प्रभार एका सेकंदात गेला पाहिजे, तेव्हा त्या वाहकातून जाणारी विद्युत धारा किती असती? 1 अँपिअर. विद्युत धारा क्लिअर झाली थोडीशी. वाहकातून जाणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह.
ते फुकट नाही जात, ते प्रभाराचं वहन करतात. ते प्रभार घेऊन जातात. प्रभार, प्रभार चार्ज, बरोबर ना? चार्ज कळतं ना, प्रभार कळतो ना. पोटॅन्शियल असं पाणी येतं टाकीतून खाली, नळीतून पाणी येतं, तसं हे जे वायर आहे या वायरवरून जातं काय? प्रभार जातं. आपल्याला करंट लागत म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये प्रभार घुसतो, बरोबर आहे. तिकडचा जास्त आपलीकडे येतो, असं होतो आपण, बरोबर आहे. त्याच्यात क्लिअर विद्युतधारा कळाली, लक्षात आलं? हे अँपिअर हे विद्युतधारेचे एकक आहे. एक अँपिअर विद्युतधारा म्हणजे काय असतं? एका सेकंदात 1 कुलम इतका प्रभार प्रवाहित झाला म्हणजे तेव्हा म्हणायचं वाहकाची विद्युतधारा किती आहे? 1 अँपिअर. आता याच्यातली दुसरी कन्सेप्ट, दुसरी कन्सेप्ट जी पहिलीच आहे पण मग ती सांगायची, विभव. विभव म्हणजे प्रभार. एखाद्या ठिकाणी किती पाणी आहे, किती इटा आहे, किती प्रभार आहे, किती चार्ज आहे, त्याला म्हणायचं विभव. ओके. जसं आता मी काय केलं, धन काढलं होतं, इकडे ऋण काढलं होतं. एका ठिकाणी प्रभार कसा असेल? जास्त. एका ठिकाणी कसं असणार आहे? कमी असणार. विध प्रभार कसं आहे? जास्त आहे, जास्त आहे, कमी आहे. विभव म्हणजे काय? एखाद्या बिंदू जवळ असलेली विद्युत पातळी. किती विद्युत पातळी आहे? धन जवळ जास्त आहे, ऋण जवळ कमी आहे. ज्यावेळी एखाद्या वाहकातून विद्युतधारा चालली, जिकडनं चालली, जिकडून चालली तिकडे कसं असणार आहे? जास्त असणार आहे. इकडे कसं असणार आहे? कमी असणार. हा विषय यामध्ये क्लिअर होतो. तर मला वाटतं विभव तुम्हाला कळालं, विभव कळालं. पण आता एका ठिकाणी जास्त आहे, एका ठिकाणी काय आहे? कमी आहे. त्याच्यात काही फरक असेल की नाही? फरक असेल ना, त्याला शब्द आहे विभवांतर. विभवांतर याच्यापासून तयार झालं विभवांतर. स्वर आणि व्यंजन संधी याच्यामध्ये. इकडं स्वर आहे, सॉरी इथं व्यंजन आहे, इकडं स्वर आहे. विभवांतर, विभवातला फरक, वाहकाच्या 2 टोकातील विभवातला फरक म्हणजे विभवांतर. याची थोडी वेगळी भाषा आपण तयार केली, व्याख्या वेगळी तयार केली की एखाद्या वाहकाच्या 2 टोकातील विभवांतर म्हणजे काय असतं. आता आपण ते काम काय होणार, त्याच्यामध्ये कशाचं वहन होणार? प्रभाराचं वहन होणार. इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालला म्हणजे विनाकारण नाही चालला. काय घेऊन चाललं ते? प्रभाराचं वहन करायला लागलं. कशाचं वहन करायला लागलं? प्रभाराचं वहन करायला लागलं. ठीक आहे. हॅलो, हा बरं आहे का? हा उशीर झाला. ठीक आहे, चालेल चालेल, ठीक आहे. तर विभव आणि अंतर, विभवांतर शब्द याचा. मग एक वाहक आहे, त्याच्या दोन्ही टोकात सारखंच विभव आहे का? एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी आहे. तर मग याच्यात फरक असेल की नाही काही? याची व्याख्या कशी तयार करायची की एखाद्या वाहकाच्या 2 टोकातलं विभवांतर म्हणजे काय असणार? तर मला सांगा, जे इलेक्ट्रॉन आहे ते धनकडून ऋणाकडे प्रभाराचं वहन करतात की नाही? बरं, धनकडून ऋणाकडे प्रभार वहन करायला लागेल, त्याला कार्य करायला लागेल. कार्य ते नाही. एखाद्या ठिकाणी आपण बल प्रयुक्त केलं की काय होतं? विस्थापन होतं. विस्थापन काय व्हायला लागलं? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं व्हायला लागलं म्हणजे प्रभाराचं व्हायला लागलं. प्रभार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चाललं. तर म्हणून विभवांतराचं म्हणजे व्हीचं जे सूत्र आहे, ते व्हीचं सूत्र तयार होतं. व्हीचं सूत्र तयार होतं की वाहकाच्या 2 टोकांमध्ये आपल्याला जर जे प्रभाराचं वहन करायचं, त्याच्यासाठी जे कार्य करावं लागतं, आणि कार्य करावं लागतं. पण काय करावं लागतं? तिथं प्रभाराचं वहन करावं लागतं. मग तो प्रभार, विद्युत प्रभार, या दोघांचं गुणोत्तर म्हणजे असतं वाहकाच्या 2 टोकातलं विभवांतर. वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतर म्हणजे की त्या वाहकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विद्युत प्रभाराचं वहन करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्याला म्हटलेलं आहे विभवांतर.
विभवांतरात एकक काय आहे? काय एकक? त्याचं एकक आहे व्होल्ट. त्याचं नाव बी व्हीचे आणि एकक पण व्हीचे. कार्याचं काय असतं? जूल असतं, बरोबर का? आणि याचं काय असतं? कुलोम असतं. मग जर समजा वाहकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 कुलम एवढा प्रभार प्रवाहित करण्यासाठी जर 1 जूल कार्य करावं लागत असेल, तेव्हा त्या वाहकाच्या दोन टोकातली विभवांतर किती आहे? 1 व्होल्ट आहे. 1 व्होल्ट विभवांतर म्हणजे काय असतं? 1 कुलम प्रभार प्रवाहित करण्यासाठी 1 जूल कार्य करावं लागतं. एक महत्वाची कन्सेप्ट आहे विद्युत प्रवाह, विद्युत पातळी, याच्यातला फरक विभवांतर. अंडरस्टँड? यस. क्लियर? थोडं थोडं ठीक आहे. तिसरं आहे रोध. रोध जसं रस्त्याला जाताना काय असतं बरं? रस्त्याला जाताना आपण जास्त स्पीडला गाड्या पळू शकतो का? पुढं अशी काहीतरी अशी मध्ये काय असतं? स्पीड ब्रेकर असतात, बरोबर आहे. स्पीड ब्रेकर काय करते माहितीये? काय करते स्पीड ब्रेकर? स्पीड ब्रेकर काय करते? गाड्याला मेंटेन करते, गाड्याला रोध तयार करते. तसं आपले जे मुद्रवे हे जे धातू आहे याच्यातनं तुम्ही पाहिलं का कधी की पूर्ण करंट आलं एकाच वायर मध्ये निघून गेलो? नाही. आज झालं का कधी? एकच वायर लावलं, एकच पिन पोचली, पुरंच करंट गेला बाबा एकाच वायरमध्ये, बाकी काही चालणार नाही, बरोबर आहे. तर त्याचं कारण काय आहे की प्रत्येक धातूंमध्ये एक गुणधर्म आहे कशाचा? विरोध करायचा, अपोजिशन करायचं. कशाला? त्या विद्युत प्रभाराच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला. इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला ते काय करतं? अडथळा निर्माण करतं. आणि तो गुणधर्म कोणामध्ये? त्या वाहकामध्येच. बाहेर येऊन काही स्पीड ब्रेकर वगैरे बसायची गरज आहे का? काहीच गरज नाहीये. जेव्हा इलेक्ट्रॉन असे काय करतात? इलेक्ट्रॉन प्रभार घेतात आणि सुटतात ते. पण ते करत असताना समोरचं तिथे तयार असतं, ते एकमेकावर अडथळा तयार त्याला म्हणलेले रोध, बरोबर आहे. विद्युत प्रभाराच्या वहनाला अडथळा निर्माण करायचा, अडथळा निर्माण करण्याचा कोणाचा? आवटे सरांचा. विद्युत वाहकाचा गुणधर्म म्हणजेच काय असतं? रोध असतो. आणि हा जो रोध आहे याचं एकक आहे ओहम. कारण ओहमने आपल्याला एक मागच्या वर्षी नियम सांगितला होता की वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना वाहकातून जाणारी विद्युतधारा ही वाहकाच्या दोन टोकातील विभवांतराशी समानुपाती असते. म्हणजे थोडक्यात काय? याच्या आधी आपण जे विभवांतर पाहिलं आणि विद्युतधारा पाहिली, या दोघांचं नातं सांगणारा तो नियम की वाहकातून जाणारी विद्युतधारा आणि वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर ही दोघं समानुपाती असतात. वाहकाच्या दोन टोकातलं विभवांतर आणि विद्युतधारा हे समानुपाती असतात. असं कोण म्हणलं? मी बाबा ओहम म्हणला. मग ओहमने सांगितलं, त्याच्यावर आपण एक सूत्र तयार केलं, बी बरोबर आय आर. आर म्हणजे काय? आर हा रोध आहे आणि हा रोध फिक्स असतो. प्रत्येक धातू जो आहे त्या वेगवेगळ्या धातूचा रोध कसा असतो? वेगवेगळा असतो. मला सांगा, लाकडात विद्युतधारा जाते का? म्हणजे रोध कमी कधीचा? जास्त आहे. ज्याचा रोध जास्त त्याची विद्युतधारा जाणार नाही. कळालं? त्याच्यावर आपण रोधाचं सूत्र तयार केलं. तर रोध काय असतो? वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर आणि विद्युतधारा याचं गुणोत्तर असतं. याचं पण एक सूत्र तयार होतं, 1 ओहम असं असतं. ओहम स्पीड ब्रेकर रस्त्यावरचं ओहम. 1 ओहम रोध म्हणजे काय असतं? जर वाहकातून 1 एम्पियर विद्युतधारा पाठवली तेव्हा वाहकाच्या दोन टोकात जर 1 व्होल्ट विभवांतर असेल तेव्हा त्या वाहकाचा रोध किती असतो? 1 ओहम.